छत्रपती राजाराम महाराज खरं तर मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये 3 नायक आहेत. या 3 नायकांनी मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध हे चालवलेलं आहे. 27 वर्ष मोगल बादशहाला या मराठी भूमीमध्ये लढायला लावून याच मराठी भूमीमध्ये आपला देह ठेवायला ज्या 3 नायकांनी भाग पाडलं त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या कार्याविषयी कर्तृत्वाविषयी अलीकडे काळामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रबोधन जागरण झाल्या कारणामुळे आपल्या सगळ्यांना शंभू चरित्र आता माहीत झालेलं आहे. परंतु तितकंच तोलामोलाचं योगदान पुढील स्वातंत्र्य युद्धामध्ये ज्या छत्रपती राजाराम महाराजांनी दिलं, शिवाजी महाराजांचे कनिष्ठ सुपुत्र आणि नंतरच्या काळामध्ये महाराणी ताराबाई यांनी, त्यांच्याविषयी मात्र फारशी चर्चा ही होताना आपल्याला बघायला मिळत नाही. छत्रपती राजाराम महाराजांचा कालखंड हा जवळजवळ 11 वर्षांचा कालखंड आणि या 11 वर्षांच्या कालखंडामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मोगलांच्या प्रचंड सैन्याला तोंड दिलं आणि मराठ्यांचं हे राज्य टिकवून ठेवण्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका निभावली, त्या राजाराम महाराजांच्या विषयी प्रत्यक्षामध्ये फारसं आपल्याकडे चर्चिलं जात नाही, बोललं जात नाही आणि त्यांच्या योगदानाकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष हे झालेलं आपल्याला दिसून येतं. परंतु राजाराम महाराजांचं हे चरित्र आपल्यापुढे याच कारणाने ठेवण्याचा मानस बाळगून मी आपल्यापुढे आलेलो आहे. सोयराबाईंच्या पोटी 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावर राजाराम महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. त्यावेळेला शंभूराजांचा युवराज म्हणून राज्याभिषेक झाला. त्यावेळेला राजाराम महाराजांचं वय साधारण 4 वर्षांच्या दरम्यानचं होतं. शिवरायांनी आपल्या निधनाच्या पूर्वी राजाराम महाराजांचा विवाह हा लावलेला होता. प्रतापराव गुजर जे रणांगणी ठार झाले, सेनापती प्रतापराव गुजरांची कन्या जानकीबाई हिच्याबरोबर 15 मार्च 1680 रोजी राजाराम महाराजांचा विवाह हा शिवाजी महाराजांनी लावून दिला. त्यानंतर लगेच शिवाजी महाराज आजारी पडले आणि 15 दिवसामध्ये जवळपास त्यांचं पुढे निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे राजाराम महाराजांच्या विवाहानंतर आठवडाभरामध्येच शिवाजी महाराज आजारी पडतात आणि आजारी पडून त्यांचं दुःखद अशा प्रकारचं निधन होतं. आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना रायगडावर त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला कटकारस्थान मोठ्या प्रमाणावर शिजतं आणि सोयराबाईंना आपल्याकडे वळवून अण्णाजी दत्तो असेल, मोरोपंत पिंगळे असतील, प्रल्हाद निराजी असतील किंवा बाळाजी अवजी असतील, यासारखी जी काही प्रधान मंडळी होती, या प्रधान मंडळींनी सोयराबाईंचं मन वळवून आपल्या कटकारस्थानामध्ये सोयराबाईंना सामील करून घेऊन राजाराम महाराजांचं मंचकारोहण हे केलं आणि राजाराम महाराजांना छत्रपती म्हणून घोषित केलं. आता 10 वर्षांचं वय राजाराम महाराजांचं त्यावेळेला, म्हणजे ते अल्पवयीन असल्या कारणामुळे राज्याचा कारभार सगळा आपल्या हाती येईल आणि आपल्या हाती राज्याचा कारभार सगळा आल्यानंतर आपण या सर्व राज्याचे जणू धनीच होऊ, मालकच होऊ, कारभारी होऊ, या भूमिकेतून राजाराम महाराजांचा मंचकारोहण करण्यात येतं, त्यांना छत्रपती घोषित करण्यात येतं आणि त्यानंतर हे सगळे प्रधान हे संभाजी महाराजांना पकडायला निघतात आणि संभाजी महाराजांना पकडायला निघाल्यानंतर राजाराम महाराजांचेच मामा असणारे सेनापती हंबीरराव मात्र अशा अवघड प्रसंगी इथे राज्यकारभार हा संभाजीराजांच्या हाती यायला पाहिजे, संभाजीराजे छत्रपती बनायला पाहिजेत अशा विचारांचे असतात. ते या सगळ्या प्रधानांना पकडतात आणि संभाजी महाराजांच्या पुढे उभे करतात. संभाजी महाराज त्यानंतर देखील या सर्व प्रधानांना त्यांनी कैदेमध्ये टाकलेलं आहे. सोयराबाईंना, राजाराम महाराजांना पण नजर कैदेमध्ये ठेवलेलं आहे. परंतु लवकरच या सगळ्या प्रधानांना मुक्त करून त्यांच्या जागेवर पुन्हा ते नियुक्त करतात. ते मनाचा मोठेपणा दाखवत असले तरी देखील प्रत्यक्षामध्ये मात्र हे प्रधान संभाजी महाराजांच्या बाजूचे होत नाही, ते पुन्हा
संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करतात आणि कटकारस्थान करून संभाजी महाराजांवर विषप्रयोग करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर संभाजी महाराजांच्या विरुद्ध जो औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर संभाजी महाराजांच्या आश्रयाला आलेला आहे, त्यालाच आपल्या बाजूला वळवून संभाजी महाराजांना कैद करण्याचा देखील एक प्रयत्न कटकारस्थान ते रचतात. आणि या सगळ्या गोष्टींमुळे इथे प्रत्यक्षामध्ये या सगळ्या प्रधानांना संभाजी महाराज हे देहांताची शिक्षा देतात. पुढे सोयराबाई स्वतः होऊन आपले प्राण त्यागते आणि त्यानंतर राजाराम महाराज हे नजरकैदेमध्येच राहतात. आता राजाराम महाराज नजरकैदेमध्येच आहेत, परंतु संभाजी महाराजांचं आपल्या बंधूवरचं प्रेम किंवा महाराणी येसूबाईंचं आपल्या दिरावरचं प्रेम कमी झालेलं नाही. या काळामध्ये देखील नजरकैदेमध्ये असताना देखील संभाजी महाराजांनी त्यांचे विवाह लावलेले आहेत आणि 3 विवाह लावून रायगडावर संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांचे विवाह घडवून आणलेले आहे. म्हणजे आपला बंधू म्हणून ते त्याचवर प्रेम करतायत, परंतु पुन्हा संभाजी महाराज यासाठीही प्रयत्न करतायत की राजारामांनाच गादीवर बसविण्याचा विचार असणारा जो काही एक गट रायगडावर नंतरच्या काळामध्येही आपल्याला पाहायला मिळतो, तर त्यांनी पुन्हा डोके वर काढू नये म्हणून राजाराम महाराज या दरम्यानच्या कालखंडामध्ये नजरकैदेमध्येच राहतात. या सगळ्याचा परिणाम हा होतो की एका राजपुत्राला राजा होण्यासाठी म्हणून आवश्यक असणारं फौजदारी, दिवाणी, लष्करी हे जे काही सगळं प्रशिक्षण आवश्यक असतं ते प्रशिक्षण मात्र इथे राजाराम महाराजांना मिळत नाही, कारण ते नजरकैदेमध्ये राहिल्या कारणामुळे. आता शेख निजाम किंवा मुकर्रब खान संगमेश्वरी संभाजी महाराजांना कैद करतात आणि संभाजी महाराजांना कैद करून ते बादशहाच्या पुढे हा शेख निजाम संभाजी महाराजांना घेऊन जातो. आता संभाजी महाराज कैदेत सापडलेले आहेत, बादशहाच्या कैदेमध्ये आहेत. अशा वेळेला स्वराज्याची गादी ही रिकामी आहे आणि स्वराज्याची गादी रिकामी असल्या कारणामुळे त्या गादीवर सिंहासन रिकामं राहू नये म्हणून रायगडावर मसलत होते. त्याच्यामध्ये महाराणी येसूबाई, राजाराम महाराज, रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी, राहुजी सोमनाथ, खंडो बल्लाळ, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मानसिंग मोरे, रूपाजी भोसले, बहिरजी घोरपडे, विठोजी चव्हाण ही सगळी मंडळी जी शिवरायांच्या कालखंडात शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली आहे, ही सगळी मंडळी एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन आता पुढे काय करायचं हा प्रश्न जेव्हा उभा राहतो त्यावेळेला महाराणी येसूबाई हा अतिशय मोठा त्याग करतात. त्यांना माहिती आहे की या वेळेला जर शाहूला गादीवर बसविण्याचा विचार आपण केला तर शाहू एकतर अल्पवयीन आहे आणि अल्पवयीन असण्याबरोबरच राजारामाच्या बाजूचे असणारे काही प्रधान आणि त्याचबरोबर सेनापती हे रायगडावर आहेत. त्यामुळे सरळ सरळ 2 गट पडतील आणि 2 गट पडून मराठी राज्यामध्ये यादवीला सुरुवात होईल. म्हणून येसूबाई आपला स्वार्थ बाजूला ठेवतात आणि प्रचंड मोठा त्याग करून राजाराम महाराजांचं मंचकारोहण 9 फेब्रुवारी 1689 रोजी केलं जातं आणि राजाराम महाराजांना मराठी राज्याचा छत्रपती म्हणून घोषित करण्यात येतं. आता संभाजी महाराज हे मोगलांच्या कैदेमध्ये आहेत. इकडे रायगडावर राजाराम महाराजांचं मंचकारोहण झालेलं आहे. त्याच वेळेला बादशहाने जुल्फिकार खान हा आपल्या वजीराचा असद खानाचा पराक्रमी पुत्र याला रायगड घेण्यासाठी पाठवलेला आहे आणि तो 25 मार्चला इकडे रायगडाला वेढा देतो. त्याच्या आधी 11 मार्चला संभाजी राजांचे हाल करून त्यांची हत्या ही औरंगजेब बादशहाकडून घडवून आणली जाते. आणि मग त्यानंतर आता मसलतीमध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने पुन्हा तिथे ठरतात की राजाराम महाराजांना राज्यावर बसवायचं आहे, सिंहासनावर बसवायचं आहे. राजाराम महाराजांनी रायगडाच्या बाहेर पडावं आणि रायगडाच्या बाहेर पडून त्यांनी काय करायचंय
तर बाहेरून मोगलांशी लढा द्यायचा आहे. वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन ते लढत राहायचं आहे, लढाई चालू ठेवायची आहे. आणि त्याच वेळेला येसूबाई आणि शाहू हे रायगडावर राहतील आणि रायगड लढवतील. आणि जर समजा महाराष्ट्रामध्ये निभाव लागला नाही तर राजाराम महाराजांनी दूर कर्नाटक प्रांतामध्ये जिंजीस जावं आणि जिंजीस जाऊन तेथून आपला हा स्वातंत्र्य लढा चालू ठेवावा असं निश्चित ठरवण्यात येतं. आणि मग त्यानंतर 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज हे ताराबाई राजसबाई या आपल्या 2 पत्नींसह रायगडावरून बाहेर पडतात. आणि रायगडावरून गुप्तपणे बाहेर पडल्यानंतर तिथून ते प्रतापगडावर येतात. आता रायगडावरून बाहेर पडत असताना त्यांच्यासोबत प्रल्हाद निराजी, धनाजी जाधव, संताजी घोरपडे इत्यादी सरदार जे आहेत ते त्यांच्या सोबतच आहेत. आणि मग रायगडावरून प्रतापगडी आल्यानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्र आपल्या हाती घेऊन राजाराम महाराजांनी लगेच युद्ध नियोजनाला सुरुवात केली. खाफी खानाने प्रतापगडावर आल्यानंतर राजाराम महाराजांनी कशा पद्धतीने युद्ध प्रयत्नाला सुरुवात केली याचं वर्णन केलेलं आहे. तो असं म्हणतो की राजारामाने गडकोटाचे किल्लेदार आणि सरदार यांच्याकडे खिल्तीची सन्मान वस्त्र आणि सोन्याची कडी पाठवलेली आहे. सैन्य प्रबळ व्हावे म्हणून तो प्रयत्न करत आहे. आपला बाप भाऊ यांच्या पद्धतीस अनुसरून त्याने आपले नामांकित सरदार व सेवक यांना मुलुखामध्ये धामधूम उडवून गड किल्ले परत हस्तगत करण्यासाठी पाठवलेला आहे. आता हे सगळे प्रयत्न राजाराम महाराजांचे प्रतापगडावरून सुरू असतानाच काकरखान नावाचा मोगलांचा एक सेनापती प्रतापगडाच्या पायथ्याशी येतो. आणि प्रतापगडाला वेढा देण्यासाठी म्हणून तो पायथ्याशी आलेला असताना राजाराम महाराज प्रतापगडातून बाहेर पडतात. आणि प्रतापगडातून बाहेर पडून आपल्या सोबत सैन्य घेऊन ते काकरखानावर हल्ला करतात, काकरखानावर आक्रमण करतात. आता पहा, काकरखानावर आक्रमण करत असताना राजाराम महाराजांच्याकडे फारसं सैन्य नाही आहे. गडकोटांवर 500-600च्या पेक्षा जास्त सैन्य नसे आणि काकरखानाकडे अधिक सैन्य आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राजाराम महाराज हे काकरखानाशी लढतायत, हत्तीवर बसून लढतायत. आणि हत्तीवर बसून लढत असताना हत्ती जखमी होतो. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राजाराम महाराज अडचणीत सापडलेले असताना त्यांना सोबत घेऊन त्यांचे सरदार पुन्हा प्रतापगडावर परत येतात. या युद्धाच्या वेळेला पिलाजी गोळे असेल, रूपाजीराव येरुणकर असेल, जावाजी परोटे असतील, यासारखे अनेक सरदार हे राजाराम महाराजांच्या सोबत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता या युद्धाचं महत्व यासाठी आहे की राजाराम महाराजांना युद्धाचा कोणताही अनुभव नाही. यापूर्वी कधीही ते युद्धावर गेलेले नाही. आणि असं असताना आणि त्यातही मराठ्याच्या राजाचं जीवित अत्यंत महत्वाचं असताना मराठी राज्याकरता अशाही परिस्थितीमध्ये राजाराम महाराज प्रतापगडावरून बाहेर पडतात. आणि प्रतापगडावरून बाहेर पडून ते शत्रूबरोबर 2 हात करतात. याच्यामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. आता युद्ध प्रयत्न करत असताना प्रतापगडावरून अनेक सरदारांना त्यांनी पत्र पाठवलेली आहे. 12 एप्रिल 1679 कृष्णाजी गोळे या सरदाराला पाठवलेलं एक पत्र आहे. ज्यावेळेला संभाजी महाराजांची हत्या होते आणि संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर जी एक परिस्थिती निर्माण होते की सगळीकडे मराठे दिग्मूढ झालेले आहेत. मराठ्यांचा राजा हा मारला गेलेला आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दिग्मूढ झालेले मराठे नीतिधैर्य खचून गेलेले आहेत. अशा सगळ्या स्थितीमध्ये अनेक मराठी सरदार हे मोगलांना जाऊन मिळालेले. आणि मोगलांना जाऊन मिळालेल्या सरदारांना पुन्हा स्वराज्य कार्यामध्ये आणण्याचं काम राजाराम महाराज प्रतापगडावरून करतायत. कृष्णाजी गोळेंना पत्र लिहून त्यांनी स्वराज्य कार्यामध्ये सामील व्हायला सांगितलेलं आहे. त्यांना त्यांनी अभय दिलेलं आहे. आणि अभय देऊन स्वराज्य कार्यामध्ये सामील व्हावं म्हणून कृष्णाजी गोळेला ते पत्र लिहितात. इतकंच नाही तर 20 एप्रिल 1689 रोजी त्यांनी आणखी एक पत्र लिहिलेलं आहे. खेळणा प्रांताच्या राजापूरच्या देशाधिकाऱ्याला लिहिलेलं पत्र आहे. आणि त्या पत्रामध्ये एका खोतीच्या वतनाच्या निवाड्याच्या संबंधी दिलेलं ते पत्र आहे. विठ्ठल नारायण नावाचा
एक व्यक्ती ज्याचं खोतीचं वतन जे आहे ते वतन रद्दबातल करण्यात आलेलं होतं, कारण त्यांनी शिर्क्यांना मदत केलेली होती. शिर्क्यांच्या बाजूने, गणोजी शिर्क्यांच्या बाजूने ते उभे राहिल्या कारणामुळे कवी कलशाने त्याचं वतन जप्त केलेलं होतं. तेव्हा हे वतन परत त्याला, संभाजी महाराजांच्या काळामध्ये जप्त केलेले वतन परत त्याला देण्यासाठीचं पत्र, निवाड्याचं पत्र राजाराम महाराज पाठवितात. आणि त्याप्रमाणे जसं मोगलांकडे गेलेल्या अनेक सरदारांना पुन्हा स्वराज्य कार्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करतायत, त्याच पद्धतीने संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये नाराज झालेले जे काही वतनदार असतील, अधिकारी असतील, प्रधान असतील, त्यांना पुन्हा स्वराज्य कार्यामध्ये आणण्याचं काम हे राजाराम महाराज करतायत. मोगलांच्या आक्रमणाला प्रतिकार करण्याकरता या सगळ्यांचं संघटन करण्याचा प्रयत्न पुन्हा ते करायला निघाले. हे सगळं होत असताना आता मोगली सेना प्रतापगडाच्या पायथ्याशी संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी एकत्रित यायला लागल्या. त्यावेळेला मात्र राजाराम महाराज प्रतापगड सोडतात आणि प्रतापगडावरून ते वासोटा किल्ल्यावर जातात. तेथून ते साताऱ्याला जातात आणि साताऱ्यावरून पन्हाळगडी जातात. अशा पद्धतीने बाहेर पडून वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन किल्ल्यावरील सैनिकांचं, किल्ल्यावरील पदाधिकाऱ्यांचं मनोधैर्य वाढविण्याचं काम ते याच वेळेला करतायत. आणि हे करत असताना शिवरायांची शिकवणूक जी काही आहे, ही शिवरायांची शिकवणूक ते आपल्या अधिकाऱ्यांना पुन्हा आठवण करून देताना आपल्याला पाहायला मिळतात. पन्हाळगडावरून 12 सप्टेंबर 1689 साली नागोजीराव पाटणकर आणि चांगोजीराव पाटणकर या पितापुत्रांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. आणि या पत्रामध्ये बंडखोरांना शिक्षा केल्याबद्दल त्यांचं कौतुक त्यांनी केलेलं आहे. आणि कौतुक करत असताना ते असं म्हणतात की हे मराठ्यांचं राज्य आहे आणि हे मराठ्यांचं राज्य संरक्षण करण्यासाठी आपण सर्व मराठ्यांनी मराठे धर्माची ईर्ष्या बाळगून एकत्रित आलं पाहिजे. आणि इथे मराठे धर्माची ईर्ष्या बाळगण्यास आणि हे राज्य मराठ्यांचं राज्य आहे हे सांगताना ते शिवरायांची शिकवण पुन्हा एकदा त्याचं पुनश्च स्मरण मराठ्यांना करून देताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 3 दिवसांनी 15 तारखेला चांदजीराव पाटणकराला परत एकदा पत्र लिहिलेलं आहे. आणि या पत्रामध्ये ते म्हणतात की जावळीच्या खोऱ्यामध्ये काही लोक बंडखोरी करतायत, तर ही बंडखोरी नष्ट करण्यासाठी, या बंडखोरीचा नाश करण्यासाठी म्हणून धनाजी जाधवाला मी तिकडे पाठवतोय आणि त्याकरता तुम्ही धनाजी जाधवांना येऊन मिळा. आणि हे सांगत असताना ते काय म्हणतायत, हे श्रींच्या वरदानचे राज्य आहे, याचे कोणाच्याने अनिष्ट होतच नाही. जे हरामखोरीचे ढंगास लागले आहेत त्यांचा नाश होत आहे, यात संदेहच नाही. म्हणजे हे ईश्वरी वरदानाचं राज्य आहे आणि ईश्वरी वरदानाचं राज्य असून याचं कोणीही वाकडं करू शकत नाही, याचं कोणीही काही वाईट करू शकत नाही. आणि असं करण्याचा जो कोणी प्रयत्न करत आहे तो प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचा नाशच होत आहे असं म्हणून ते सर्वांना एकत्रित येण्यास सांगतायत. त्यासाठी म्हणून मल्हारजी भांडवलकर यांना 22 सप्टेंबर 1689 एक पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये जी राष्ट्रभावना त्यांनी जागृत केलेली आहे, ती राष्ट्रभावना मराठ्यांच्या मध्ये जागृत करत असताना, मराठ्यांचं नीतिधैर्य उंचावत असताना, हे राज्य कोणा एका राजारामाचं नाही, हे राज्य कोणा एका भोसले घराण्याचं नाही, तर हे राज्य मराठ्यांचं राज्य आहे. मराठ्यांचं असं म्हणत असताना मराठा जातीचं देखील नाही, तर महाराष्ट्रात राहणाऱ्या 18 पगड जाती जमातीचं हे राज्य आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे, हे आपल्या सर्व अधिकाऱ्यांना राजाराम महाराज सांगताय. हे सांगताना ते भांडवलकरला लिहिलेल्या पत्रामध्ये, मल्हारजीला लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हणतात, हे स्वामींचे राज्य तुम्हा मराठा लोकांचे राज्य आहे. हे स्वामींचं जे राज्य आहे ते कुणाचं आहे? तुम्हा मराठा लोकांचं राज्य आहे. अवघे मिळून कष्ट करिता
गनिमाचा काय हिसाब आहे, आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न पुढे आणि म्हणून असं सांगून मराठ्यांमध्ये राष्ट्रभावना ते जागृत करतायत आणि जागृत करून त्यांचं नीतिधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करतायत. आता पन्हाळगडावर राजाराम महाराज आहेत म्हटल्यानंतर पन्हाळगडाच्या भोवती आता मोगली सैनिकांचा वेढा पडायचे चिन्ह दिसायला लागले. मोठ्या प्रमाणावर मोगली सैन्य राजाराम महाराजांना पकडण्यासाठी म्हणून पन्हाळगडाच्या पायथ्याशी यायला लागलं. तेव्हा परिस्थिती कशा प्रकारची आहे, जरी या दरम्यानच्या कालखंडामध्ये मराठे पराक्रम गाजवत आहेत, कारण याच वेळेला मराठ्यांनी एक नेत्रदीपक अशा प्रकारचा विजय हा मिळवलेला आहे. म्हणजे मराठे दिग्मूढ जरी झालेले असले, घाबरलेले असले, नीतिधैर्य त्यांचं खचलेलं जरी असलं तरी देखील लवकरच ते त्यातून सावरले आणि संताजीने मराठ्यांचं पाणी काय आहे हे औरंगजेबाला दाखविण्यासाठी खासा भीमा नदीच्या काठी कोरेगाव या ठिकाणी औरंगजेबाची जी काही छावणी होती त्या छावणीवरच हल्ला केलेला. खासा औरंगजेबाच्या छावणीवरच हल्ला केला. त्यावेळेला आपल्या बरोबर संताजीने बहिर्जी घोरपडे आणि मालोजी घोरपडे या आपल्या दोन बंधूंना आणि आणखी एक अतिशय पराक्रमी वीर विठोजी चव्हाण याला सोबत घेतलेला आहे आणि त्यांनी औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून औरंगजेबाच्या छावणीचे सोन्याचे कळस कापून आणलेले आहे. विचार करा, मराठ्यांचा राजा हा नुकताच हाल होऊन मरण पावलेला आहे. त्याच वेळेला राजधानीला वेढा बसलेला आहे. मराठ्यांचा नवनिर्वाचित राजा हा आपल्या स्वतःला वाचविण्यासाठी गडागडांवर फिरतोय आणि त्यावेळेला मराठे औरंगजेबाच्या छावणीवरच हल्ला करून त्याच्या छावणीचे कळस कापतात आणि त्यानंतर हा संताजी सिंहगडाच्या पायथ्याशी 2 दिवस विश्रांती घेतो आणि तिथून रायगडाला वेढ्यात येऊन बसलेल्या जुल्फिकार खानावर त्याच्या वेढ्यावर हल्ला करतो आणि हल्ला करून त्याचे 5 हत्ती पळवून आणतो. आता हे ज्या वेळेला तो करतो आहे त्याच वेळेला औरंगजेबावर तो घसरण्यापूर्वी त्यांनी धनाजीला रणमस्तान खान आणि शहाबुद्दीन खान यांच्यावर हल्ला करायला पाठवून दिलेला आहे. आता रणमस्तान खान आणि शहाबुद्दीन खानावर धनाजी जाधव घसरतो आणि त्या दोघांचा दारुण अशा प्रकारचा पराभव करून तिथे 5 तोफा तेथून तो त्यांच्या पळवून घेऊन येतो, लुटून आणतो आणि हे दोघेही वीर पन्हाळ्यावर राजाराम महाराजांच्या दर्शनाला येतात. दोघांनीही अप्रतिम अशा प्रकारचा पराक्रम गाजवलेला, अलौकिक पराक्रम गाजवलेला. त्याबद्दल संताजीस मामलत मदार म्हणजे राज्याचा आधार, बहिर्जी घोरपडेस हिंदूराव, मालोजी घोरपडेस अमीरुल उमराव आणि विठोजी चव्हाणाला हिम्मत बहादर तर धनाजी जाधवाला जयसिंगराव असे किताब राजाराम महाराज देतात. आता संताजी धनाजींनी जरी नेत्रदीपक विजय मिळवलेले असले तरी दिवसेंदिवस मराठ्यांचा प्रदेश आक्रसत चाललेला होता. मराठ्यांचे गडकोट हे कमी कमी होत चाललेले होते. मराठ्यांचे लष्करी ताकद कमी व्हायला लागलेली होती आणि फिरतं राहून महाराष्ट्रामध्ये जरी मोगलांशी संघर्ष करावा तरी ज्या गडावर राजाराम महाराज जातील त्या गडाला मोगलांचा वेढा पडत होता. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये राहणं, पन्हाळगडावर अधिक काळ राहणं हे उचित नव्हतं आणि म्हणून राजाराम महाराज महाराष्ट्रातून 500 मैल दूर असणाऱ्या कर्नाटकातील जिंजी या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. आता पहा, मराठ्यांचा राजा जिंजीस जाण्याची शक्यता आहे याचा अंदाज मोगलांना आधीच आलेला होता आणि त्यामुळे वाटेतील सगळ्या ठाणेदारांना बादशहाने सजग राहण्याचा आदेश दिलेला होता. इतकंच नाही तर मोगलांनी पोर्तुगीजांना सांगितलेलं होतं, पोर्तुगीज व्हाईसरॉयला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे की मराठ्यांचा राजा हा कर्नाटकात जिंजीस जायच्या तयारीत आहे तर तो कदाचित समुद्र मार्गे
तिकडे जाण्याची शक्यता आहे, तर सागरी मार्ग अडवून धरा आणि तो जर तिकडे जात असेल तर त्याला कैद करा म्हणून पोर्तुगीज व्हॉइसरॉयला मराठ्यांनी औरंगजेबाने पत्र लिहिलेलं आहे. असं सगळं असताना कर्नाटकी प्रांतात जाण्याचा निर्णय राजाराम महाराज घेतात. त्याच्या पाठीमागे काही कारण होत. कर्नाटकात दूरवर जाण्याच्या पाठीमागे एक महत्वाचा हेतू हा होता की एकदा जर का राजाराम महाराज जिंजीस पोहोचले तर एकाच वेळी सर्व मराठा राजकुटुंब एकत्रित कैद करण्याचा औरंगजेबाचा जो काही विचार होता तो यशस्वी होणार नाही. दुसरा महत्वाचा भाग की जिंजीला मराठ्यांची राजधानी निर्माण केली तर मराठ्यांच्या या राजधानीचं केंद्रच बाहेर महाराष्ट्राबाहेर गेल्या कारणामुळे मोगलांचं जे काही हालचालीचं केंद्र आहे तेही केंद्र आपोआप बदलेल आणि त्यांना कर्नाटकी प्रांतावर लक्ष द्यावं लागेल. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो काही प्रचंड दबाव मोगलांचा निर्माण झालेला आहे तो दबाव कमी होईल, कारण मोगलांना महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन आघाड्यांवर लढावं लागणार आहे. आता ती स्थिती कशा प्रकारची आहे की मराठ्यांचे बहुतांश किल्ले हे मोगलांनी जिंकून घेतलेले आहेत. म्हणजे काही दुर्गम भागातील किल्लेच मराठ्यांच्याकडे आहेत आणि सपाटीच्या प्रदेशावरील जे किल्ले आहेत ते सगळेच्या सगळे मोगलांच्या ताब्यामध्ये पडलेले आहेत. त्यामुळे हे किल्ले सांभाळण्याकरता किल्ल्यांवर सैन्य ठेवणं मोगलांना गरजेचं बनलेलं आहे. त्यामुळे मोगलांचं एक मोठं सैन्य किल्ले ताब्यात ठेवण्यामध्ये गुंतलेलं आहे. तर किल्ले मराठ्यांच्या हातून गेल्या कारणामुळे किल्ल्याच्या संरक्षणाकरता नेमलेलं जे काही सैन्य होतं, लष्कर होतं ते रिकामं झालेलं आहे. त्यामुळे हे सडलष्कर खडलष्कर घेऊन आता मोठ्या प्रमाणावर नाशिक पासून जिंजीपर्यंत कारवाया करायला मराठ्यांना एक मोठा प्रांत आता हाती येणार होता. आणि हे सगळं कधी होणार होतं? हे सगळं राजाराम महाराज जिंजीस गेल्याने साध्य होणार. आता राजाराम महाराज जिंजीस गेले तर महाराष्ट्रापासून 500 मैल दूर अंतरावर ते पोहोचणार होते आणि त्यामुळे तिथे गेल्यानंतर तेथून येथील राज्यकारभार करणं ही अतिशय अवघड अशा प्रकारची गोष्ट होती. त्यामुळे आपले प्रतिनिधी इथे नियुक्त करणं हे राजाराम महाराजांच्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. आणि म्हणून राजाराम महाराजांनी राज्याची सूत्र रामचंद्र पंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांच्या हाती सोपविलेली आहे. नुसती सूत्र हाती सोपवून चालणार नव्हती, तर अधिकार दर्शक चिन्ह देखील त्यांना प्रदान करणं गरजेचं होतं. कारण त्यांनी दिलेल्या पत्रांना छत्रपतींच्या पत्राचा दर्जा हे येणं त्यासाठी आवश्यक असल्या कारणामुळे रामचंद्र पंतास हुकुमत पन्हा आणि त्याचबरोबर शंकराजी नारायण यांना राजाज्ञा अशा प्रकारचे किताब हे राजाराम महाराजांनी दिले. आणि त्यानंतर लिंगायत वाण्याचा वेश धारण करून त्यानंतर वाटेमध्ये वेगवेगळे वेश धारण करत 26 सप्टेंबर 1689 मध्यरात्री पन्हाळगडावरून राजाराम महाराज हे निघालेले आहेत. यावेळेला त्यांच्यासोबत मानसिंग मोरे आहे, प्रल्हाद निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, त्याचा भाऊ बहिरोबा मोरेश्वर, खंडो बल्लाळ, चित्रगुप्त कायस्थ, बाजी कदम, खंडोजी कदम यासारखे सहकारी त्यांच्या सोबत आहे. राजाराम महाराजांनी कर्नाटकातील प्रवासाची अतिशय योग्य चांगली अशा प्रकारची रचना केलेली आहे. नियोजन अप्रतिम केलेलं आहे की कोणी सरदार कोठपर्यंत त्यांच्या सोबत येतील, तेथून ते माघारी फिरतील, तिथून पुढे त्यांची सोबत कोण करेल, या सगळ्या गोष्टींचं अप्रतिम नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने नियोजन करून ते पुढे निघालेले. आता वाटेमध्ये 2-3 ठिकाणी अतिशय अवघड प्रसंग राजाराम महाराजांवर आलेले आहेत. लक्ष्मेश्वर परगण्यातून जात असताना मोगलांना त्यांचा माग लागला आणि त्यावेळेला मोगलांनी त्यांचा पाठलाग केल्यानंतर बहिर्जी घोरपडेच्या मदतीने वरदा नदी पार करून राजाराम महाराज पुढे आले. तर पुढे मोगलांच्या आणखी एका सैन्याची गाठ पडली. त्यावेळेला संताजी जगताप या आपल्या सेनापतीला मोगलांच्या बरोबर लढाई करण्यास सांगून रूपाजी भोसलेच्या मदतीने राजाराम महाराज हे तेथून निसटतात आणि पुढे जातात. आता हे चालू असताना ते वाटेतून बेदनूरच्या प्रदेशातून जात आहेत. यावेळेला बेदनूरवर राणी चन्नम्माचं राज्य होतं.
राणी चेन्नम्मा ही राष्ट्रप्रेमाने भारावलेली अशा प्रकारची राणी. शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, स्वराज्य निर्मितीसाठी जे महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केले त्या सगळ्याची जाणीव तिला होती, माहिती होती. आणि म्हणून शिवरायांच्या वारसदाराला कर्नाटकात जात असताना सर्वतो प्रकारची मदत ही इथे राणी चेन्नम्माने केलेली आहे. म्हणजे आपल्या परगण्यातून बाहेर पडेपर्यंत, आपल्या राज्यातून बाहेर पडेपर्यंत सुरक्षेची व्यवस्था त्यांची केली. औरंगजेब बादशहाकडून याबद्दल आपल्यावर आक्रमण होईल या सगळ्या गोष्टींची माहिती असून देखील राणी चेन्नम्माने मराठ्यांच्या राजांना हे जे काही सहकार्य केलं ते अत्यंत अनमोल अशा प्रकारचं होतं. भविष्यामध्ये मोगलांनी ज्या वेळेला तिच्या राज्यावर आक्रमण केलं त्यावेळेला संताजीने तिची मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. तुंगभद्रा नदीच्या पात्रामध्ये एका छोट्याशा बेटावर ज्या वेळेला राजाराम महाराज मुक्कामास थांबलेले होते त्यावेळेला सय्यद अब्दुल्ला खान नावाचा एक मोगली सरदार त्यांच्यावर आक्रमण करतो आणि त्यांच्यावर आक्रमण केल्यानंतर रुपाजी भोसलेने त्यावेळेला या मोगली सैन्याला अडवून धरलेलं आहे. परंतु मोगली सैन्याला अडवून धरलेलं असताना देखील राजाराम महाराजांचा वेश धारण केलेला एक व्यक्ती हा मोगलांच्या ताब्यात पडतो आणि त्यावेळेला बहिर्जी घोरपडेच्या मदतीने राजाराम महाराज शिथापीने तिथून निसटतात. परंतु राजाराम महाराजांचा वेश धारण केलेला तोतया राजाराम हा इथे मोगलांच्या ताब्यात पडल्या कारणामुळे अब्दुल्ला खान, सय्यद अब्दुल्ला खान औरंगजेबाला हे कळवतो की राजाराम महाराज आपल्या तावडीमध्ये सापडलेले आहेत, कैद झालेले आहेत. परंतु नंतर त्याच्या लक्षात येतं की राजाराम महाराज कैद झालेले नाहीत. हा प्रसंग जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याला पन्हाळगडावरून शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून स्वतःची सुटका करून घेत असताना ज्या पद्धतीने शिवा काशीदला आपला पोशाख पेहराव घालून आपली स्वतःची सुटका करून घेतात त्या प्रसंगाची हुबेहूब नक्कल इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते. इतिहासातून आपण काय शिकावं तर अवघड प्रसंगावर मात करण्याकरता इतिहास आपल्याला मार्गदर्शन करत असतो आणि ते इथं आपल्याला पुन्हा एकदा आढळून येतं. बंगळूर मुक्कामी असताना राजाराम महाराज आणखी एकदा संकटात सापडतात. तिथे राजाराम महाराजांचे पाय त्यांचा सेवक धूत आहे हे पाहून राजाराम महाराज कोणीतरी मोठे आसामी आहेत असं आजूबाजूच्या लोकांना वाटतं आणि ते ठाणेदाराला, अंमलदाराला तिथल्या ही गोष्ट कळवतात. लवकरच मराठ्यांच्या ही गोष्ट लक्षात येते की आपल्याकडून चूक झालेली आहे. तेव्हा खंडो बल्लाळ हा महाराजांच्या मदतीला तिथे त्यांच्या सोबत असतो. तो म्हणतो महाराजांना की तातडीने आपण इथून निघावं, मी काही सेवकांसह येथे थांबतो. खंडो बल्लाळ आपल्या 2-4 सहकार्यांसह तिथे थांबतो. राजाराम महाराज आणि सोबतचे त्यांचे सहकारी तिथून लगेच निघतात. खंडो बल्लाळला पकडून आणलं जातं आणि खंडो बल्लाळला विचारलं जातं की तू कोण आहेस. त्यावेळेला खंडो बल्लाळ म्हणतो की मी यात्रेकरू आहे. यावेळेला त्याच्या डोक्यावर दगड ठेवण्यापासून चाबकाचे फटके मारण्यापर्यंत अनेक प्रकारच्या शिक्षा खंडो बल्लाळला 2-3 दिवस केल्या जातात. आणि मग खंडो बल्लाळ म्हणतो आम्हा यात्रेकरूंना आपण त्रास देतात, आम्ही अन्नप्राशन करणार नाही आणि मग यात्रेकरूंना जास्त पीडा देऊ नये. खरोखरच हे यात्रेकरू आहेत, अन्यथा आतापर्यंत सत्य कथन त्यांनी केलं असतं. म्हणून तो मोगल ठाणेदार इथे खंडो बल्लाळला सोडून देतो आणि आपल्या राजाचे प्राण वाचविण्यासाठी आपले प्राण संकटात घालून परत एकदा खंडो बल्लाळ मराठी राज्याची निष्ठेने सेवा करतो. आपल्याला ज्ञात असेल की संभाजी महाराज ज्या वेळेला पोर्तुगीज व्हॉइसरॉयचा पाठलाग करत असताना खाडीमध्ये आपला घोडा घालतात त्यावेळेला संभाजीराजांचा घोडा पहुणीला लागलेला होता. त्यावेळेला आपले प्राण संकटात घालून संभाजी महाराजांचे प्राण याच खंडो बल्लाळाने वाचविले होते आणि म्हणून अशा पद्धतीने परत एकदा आपली निष्ठा तो सिद्ध करतो. या सगळ्या घटनांनंतर राजाराम महाराज हे जिंजीला पोहोचतात. जिंजीमध्ये अंबिकाबाई ही त्यांची सावत्र बहीण ही जिंजीवर राज्य करत असते. हरजीराजे महाडिक हे जिंजीचे प्रमुख होते, त्यांचं नुकतंच निधन झालेलं होतं आणि हरजीराजे महाडिकांची पत्नी जी राजाराम महाराजांची सावत्र बहीण आहे अंबिकाबाई ती जिंजीवर राज्य करते आहे. तिला राजारामांच्या ताब्यामध्ये जिंजी द्यायची इच्छा नाही, परंतु तिच्या हाताखालील सरदार देखील राजाराम महाराजांच्याच बाजूला झाल्यानंतर नाईलाज असतो
ती राजाराम महाराजांचं स्वागत करते आणि अशा रीतीने राजाराम महाराज जिंजीस पोहोचतात आणि जिंजी मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडातील या 9-10 वर्षाकरता राजधानी होते. जिंजीस पोहोचल्यानंतर राजाराम महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीने तेथे आपली सत्ता स्थिर करण्याकरता प्रयत्न केलेले आहे. परंतु त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची परिस्थिती होती? महाराष्ट्रामध्ये रामचंद्र पंताने मोहीम काढून पन्हाळ्यापासून वाईपर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. पन्हाळा जिंकून घेण्याकरता शेख निजाम मोठं सैन्य घेऊन आलेले असताना संताजी व धनाजीने संभाजी महाराजांना कैद करणाऱ्या या शेख निजामावर जोरदार हल्ला चढवलेला आहे. त्याचा दारुण पराभव केलेला आहे, त्याला जखमी केलेला आहे आणि कसा बसा आपले प्राण वाचवत हा शेख निजाम कोल्हापूरला येऊन आपले प्राण वाचवतो, तिथे आश्रयाला येतो. परंतु या सगळ्या धांदलीमध्ये मराठ्यांचं नीतिधैर्य खचलेलं असल्या कारणामुळे अनेक किल्ले मोगलांच्या ताब्यामध्ये गेलेले आहेत. मातबर खान नावाचा मोगलांचा जो सरदार होता त्याने उत्तर कोकणची मोहीम काढली आणि उत्तर कोकणची मोहीम संभाजी राजांच्या हत्येनंतर काढल्यानंतर त्याने त्या भागातील 50 किल्ले जिंकून घेतलेले आहेत. आता हे बहुतांशी किल्ले जिंकून घेतले म्हणण्यापेक्षा या किल्लेदारांना पैसे देऊन वतनं देऊन हे किल्ले त्यांनी जिंकून घेतलेले आहेत. कारण मराठ्यांचं नीतिधैर्य खचलेलं असल्या कारणामुळे त्यांना आता असं वाटायला लागलेलं होतं की मराठी राज्य काय पुन्हा याच्यातून उभं राहणार नाही. अशा वेळेला किमान मोगलांची वतनदारी तरी आपण घ्यावी, वतन तरी मोगलांकडून मिळवावं म्हणून बहुतांश किल्ले हे मराठ्यांनी देऊन टाकलेले होते. आणि अशा बिकट स्थितीमध्ये केवळ अवघड जागेतील सह्याद्रीमधील प्रतापगड, विशाळगड, गगनगड, रांगणा, सातारा, परळी असे काही मोजके किल्ले महत्वाचे आता मराठ्यांच्या ताब्यात राहिलेले होते. जिंजीस आल्यानंतर जिंजीस राजधानी स्थापन करून नुसती चालणार नव्हती, तर हे राज्य चालविण्यासाठी खजिन्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर होती. तर हा जो काही खजिना आहे तो भरून काढण्यासाठी राजाराम महाराजांनी प्रयत्न केले. त्यासाठी हर्जीराजे महाडिकांनी मोठी संपत्ती जी जमवलेली होती त्यामधून अंबिकाबाईंना 3 लाख पॅगोडा किंवा पागोडा हे आपल्या राज्याच्या खजिन्यामध्ये जमा करायला सांगितले. शहाजी राजांचा अनौरस पुत्र संताजी राजे भोसले यानेही मोठी संपत्ती जमा केलेली होती, त्यालाही 1 लाख पागोडा हे खजिन्यामध्ये जमा करायला सांगितले. तसंच राजधानीमध्ये असणारे जे काही प्रतिष्ठित ब्राह्मण होते, व्यापारी होते, त्यांना देखील नजराणे राजास सादर करायला सांगण्यात आलं. प्रल्हाद निराजीने या कामी प्रयत्न करून संपत्ती लोकांच्याकडून राजाला नजराण्याच्या स्वरूपामध्ये जमा करून घेण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं. राजाराम महाराजांना कर्नाटकामध्ये मोठा प्रतिसाद जो मिळाला त्या प्रतिसादाचं एक मोठं कारण हे होतं की औरंगजेबाने आदिलशाही कुतुबशाही जिंकल्यानंतर कर्नाटकामध्ये आपले जे सरदार पाठवलेले होते, आपले जे सैन्य पाठवलेले होतं, त्या सैन्याने मोठ्या प्रमाणावर मंदिरं उद्ध्वस्त केलेली होती. स्त्रियांना पाठविण्याचं, अनेक पुरुषांना पाठविण्याचं, त्यांना पकडून गुलाम म्हणून विकण्याचं काम केलेलं होतं. त्यामुळे हिंदू नायक हे त्याच्यावर नाराज होते आणि या सगळ्या हिंदू नायकांनी राजाराम महाराजांना या वेळेला पाठिंबा दिलेला आपणास पाहावयास मिळतो. म्हणजे कोणतंही राज्य स्थिर राहायचं असेल तर त्या राज्यातील जनतेची मनं, रयतेची मनं जिंकावी लागतात, त्याशिवाय कोणतंही राज्य स्थिर राहत नाही. हा राजनीतीतील साधा नियम औरंगजेबाने पाळला नाही. त्यामुळे दक्षिणेत गेल्यानंतर राजाराम महाराजांना मोठ्या प्रमाणावर तिथे पाठिंबा मिळाला. कुतुबशाहीचा याचप्पा नायकासारखा सरदार हा मराठ्यांना येऊन मिळाला. त्याचं कारण हिंदूंवर औरंगजेबाने आणि मोगलांनी केलेले अत्याचार हेच एक मोठं कारण त्या बाबतीमध्ये होतं. दक्षिणेतील हिंदू नायकांचं, पाळेगारांचं संघटन करून मोगली आक्रमणाला तोंड देण्याचा प्रयत्न हा राजाराम महाराजांनी केलेला आपणास पाहावयास मिळतो. जिंजी किल्ला हा 3 किल्ल्यांचा मिळून बनलेला जोड किल्ला होता. त्याच्यातील राजगिरी हा अतिशय भक्कम आणि उंचावर असलेला, त्याबरोबरच कृष्णगिरी आणि चंद्रायण दुर्ग असे 3 किल्ले, त्या किल्ल्यांना असलेल्या भक्कम तटबंदी, त्याला असलेले मोठेच्या मोठे भक्कम बुरुज
आणि त्यानंतर या तिन्ही किल्ल्यांना मिळून असलेली तटबंदी आणि त्या बाहेर असलेला खोल अशा प्रकारचा खंदक, यामुळे हा किल्ला अत्यंत दुर्गम बनलेला, असाध्य विजयासाठी असाध्य बनलेला अशा प्रकारचा अभेद्य अशा प्रकारचा हा दुर्ग होता. आणि या दुर्गाला रायगड जिंकून घेतल्या कारणाने जुल्फिकार खानाला आता जिंजी जिंकण्याची जबाबदारी औरंगजेब बादशहाने दिली होती. या जुल्फिकार खानाने कर्नाटकात येऊन जिंजीला वेढा दिला. जिंजी किल्ल्याला वेढा दिल्यानंतर किल्ला पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा किल्ला आक्रमण करून जिंकणं शक्य नाही. हा किल्ला जिंकण्यासाठी मोठ्या तोफांची, दारुगोळ्याची आवश्यकता आहे. आणि मग त्याने इंग्रजांच्याकडे बंदुकीची दारू, तोफगोळ्यांची मागणी ही केलेली आहे. आणि त्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणावर जिंजीवर हल्ले चढवलेले आहेत. हे हल्ले मोगल चढवतायत, किल्ल्याला वेढा दिलेला आहे. अशा वेळेला राजाराम महाराज मोगलांच्या सैन्यामध्ये असलेले जे काही मराठी सरदार होते, या मराठी सरदारांच्या मनामध्ये स्वराज्यप्रेम जागृत करून त्यांना वश करण्याचा, आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्या प्रयत्नाला यश येऊन नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने यासारखे वेढात येऊन बसलेल्या मोगली सैन्यातील अनेक मराठी सरदार हे स्वराज्याच्या कार्याला जमा झाले आणि जिंजीवर येऊन राजाराम महाराजांच्या सेवेमध्ये आले. आता 8 महिने होऊन गेले तरी जिंजी ताब्यामध्ये येत नाही. हे पाहिल्यानंतर औरंगजेब बादशहाने आपला वजीर आणि जुल्फिकार खानाचा बाप जुल्फिकार खानाचा बाप वजीर याला असद खानाला आणि त्याच्यासोबत शहजादा कामबक्ष या दोघांना जिंजी किल्ल्यामध्ये किल्ला जिंकून घेण्यासाठी, जुल्फिकार खानाला सहाय्य करण्यासाठी त्यांनी पाठवलेला आहे. आता हे ज्या वेळेला मोगलांच्या या वेढात येऊन बसलेल्या सैन्याला येऊन सामील होतात, तेव्हा मोगली सैन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उत्साह संचारतो. आणि तो उत्साह यासाठी संचारतो की त्यांना रसद पुरवठा झालेला आहे, नवीन सैन्य आलेला आहे आणि त्यामुळे मोठा उत्साह त्यांच्यामध्ये संचारलेला आहे. आणि या काळात राजाराम महाराजांची परिस्थिती मात्र अत्यंत बिकट बनलेली होती. त्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे, रसदेची कमतरता आहे. परंतु या वेळेला मराठ्यांचं दुसरं राज्य म्हणजे तंजावरला जे निर्माण केलेलं होतं, शहाजी राजांचा पुत्र व्यंकोजी यांनी, त्याचा पुत्र शहाजी आता तंजावरच्या राज्यावर आहे. आणि आपल्या बंधूला मदत करण्यासाठी म्हणून शहाजी राजांनी तंजावरहून सैन्य पाठवलेलं आहे, रसद पाठवलेली आहे. आणि ही रसद आणि सैन्याचा पुरवठा झाल्या कारणामुळे राजाराम महाराज हे तिथे तग धरू शकले असं आपणास दिसून येतं. आता इकडे सर्जा खान नावाचा एक मोठा मोगली सरदार सातारा किल्ला जिंकून घेण्यासाठी म्हणून या किल्ल्याला वेढा देण्यासाठी आलेला आहे. त्या सर्जा खानावर संताजी हल्ला चढवतो. संताजीने या आणि या पुढच्या अनेक लढ्यांमध्ये जर आपण बघितलं तर गनिमी काव्याचा अप्रतिम अशा प्रकारचा वापर केलेला आहे. वापर करणारा संताजी सारखा निष्णात सेनापती हुडकून देखील सापडणं अवघड आहे. शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी गनिमी काव्याने अनेक युद्ध केली, परंतु हे गनिमी काव्याचं तंत्र अतिशय प्रगत करून शत्रूला कोंडीत पकडण्यामध्ये संताजीची बरोबरी करणारा दुसरा सेनापती मात्र आपल्याला कोठेही पाहायला मिळत नाही. तर त्यांनी काय केलं, संताजीने या सर्जा खानावर हल्ला केला. आणि सर्जा खानावर हल्ला केल्यानंतर सर्जा खानाने गालिब खान नावाच्या आपल्या मुलाला 5,000चं सैन्य आणि 5 हत्ती देऊन त्याच्यावर पाठवलं. मराठ्यांनी जोरदार गोळीबार बंदुकीतून आणि बाणांचा वर्षाव हत्तींवर केल्यानंतर हे हत्ती पिसाळले आणि उलट मोगलांच्या सैन्यामध्ये घुसून त्याच्याच लष्करामध्ये उलट धावायला लागले आणि त्यामुळे मोठं नुकसान मोगलांचं झालं. तरी देखील सर्जा खान घाबरत नाही आणि सर्जा खान हा इथे संताजीवर चालू करून येतो. त्यावेळेला संताजी रणांगणातून पळ काढतो आणि रणांगणातून पळ काढल्यानंतर संताजी घाबरला आहे, तो पळून जातोय. म्हणून इथे सर्जा खान आणि त्याचा पुत्र गालिब खान मराठ्यांच्या पाठलागावर लागतात. परंतु आधीच मराठ्यांनी दुसरी सैन्याची तुकडी एके ठिकाणी लपवून ठेवलेली आहे आणि तिथे ते सैन्य आलं मानाजी मोरे हा त्याच्यावर मोठा हल्ला चढवतो. आणि त्यामुळे
इथे सर्जा खानाला बाण लागतो, सर्जा खान जखमी होतो. बंदुकीच्या गोळ्यांनी तो जखमी झालेला आहे, बाण लागलेला आहे. तेवढ्यात मराठ्यांनी पेटते पलिते त्याच्या अंगावर टाकून दिले. त्याच्या अंगावरील कपडे हे पेटलेले आहेत आणि मग तो जखमी होऊन मूर्छित होऊन खाली पडतो. तोवर सातारा किल्ल्याच्या पायथ्याशी जे सर्जा खानाची छावणी आहे, त्याचे कुटुंबीय आहे, त्याच्यावर हंबीरराव मोहिते दुसरा हा सातारा किल्ल्यातून बाहेर पडतो आणि सातारा किल्ल्यातून बाहेर पडून त्याच्यावर हल्ला चढवतो आणि त्याची छावणी सगळीच्या सगळी लुटून घेतो. त्याच्यामध्ये खानाची आई, त्याची एक बेगम, त्याची एक मुलगी कैद होते. या लढाईत 4000 घोडे, 8 हत्ती आणि त्याबरोबरच सर्जा खान कैद झाल्यामुळे 1,00,000 होनाची खंडणी त्याच्याकडून वसूल करून मराठे एक मोठाच्या मोठा विजय मोगलांवर साजरा करतात. आता हे सगळं सुरू असताना पुढे 19 जून 1691 मध्ये संताजी घोरपडे सलाबत खानाचा जो पुत्र आहे जानिसार खान आणि तहव्वूर खान यांचा कर्नाटकाच्या सीमेवर मोठा पराभव करतो, त्यांना शिकस्त देतो. त्याचीही सगळी सामग्री, तोफखाना आणि त्याबरोबरच अनेक सरदार त्याचे कैद होतात. आणि ही बातमी ज्या वेळेला औरंगजेब बादशहाला समजते त्यावेळेला औरंगजेब बादशाह असं म्हणतो की माणसाच्या हातात काही नाही, सर्व परमेश्वराकडून घडते. म्हणजे या जानिसार खान आणि तहव्वूर खानाच्या पराक्रमावर त्याचा विश्वास आहे. आणि असे पराक्रमी सरदार पराभूत होतात तेव्हा ही ईश्वरी इच्छाच आहे, माणसाच्या हातामध्ये काही नाही, असे निराशेचे उद्गार बादशहा काढतो. त्यानंतर राजाराम महाराजांचे 4 जून 1691 हनुमंतराव घोरपडे आणि त्याचा मुलगा कृष्णाजी घोरपडे यांना एक पत्र आहे. हे पत्र म्हणजे मराठी राज्याची भविष्यातील वाटचालीची ब्ल्यू प्रिंट आहे. म्हणजे मराठी राज्य भविष्यामध्ये अटकेपार झेंडे जे लावतं आहे त्याची जी एक विचारसरणी आहे ती विचारसरणी इथे निर्माण झालेली आहे. या पत्रामध्ये 6,00,000 होनाचा महसूल असलेला सरंजाम या दोघांना त्यांनी दिलेला आहे, या पिता पुत्राला त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये राजाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे ते काय म्हणतायत तर हा 6,00,000 होनाचा सरंजाम जो त्यांना मिळणार आहे तो टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. आणि कसा मिळणार आहे? विजापूर जिंकल्यानंतर पहिलं रायगड जिंकून घ्यायचा आहे, रायगड जिंकल्यानंतर विजापूर जिंकल्यानंतर गोवळकोंड्याची राजधानी भागानगर जिंकल्यानंतर औरंगाबाद जिंकल्यानंतर आणि दिल्ली जिंकल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही सगळी ठाणी जिंकल्यानंतरचा हा सरंजाम कसा तुम्हाला मिळेल हे त्यांनी हनुमंतराव घोरपडे आणि कृष्णाजी घोरपडे यांना सांगितलेलं आहे. या पत्रामध्ये राजाराम महाराजांची दिल्ली जिंकून घेण्याची महत्वाकांक्षा आपल्याला इथे दिसून येते. आता पहा, जे मराठ्यांनी भविष्यामध्ये शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये दिल्ली जिंकून घेऊन अटकेपार जे झेंडे लावले त्याची जणू ब्ल्यू प्रिंटच इथे आपल्याला राजाराम महाराजांच्या या पत्रातून मिळते. त्यामुळे राजाराम महाराजांची दूरदर्शी वृत्ती, राजाराम महाराज जरी अडचणीत असले तरी मराठे काय करून दाखवू शकतात, त्यांनी काय केलं पाहिजे हे जे त्यांचं सांगणं आहे, हे सांगणं जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की त्यांची दूरदर्शिता इथे, कल्पकता इथे आपल्याला पाहायला मिळते. इकडे जिंजीला जुल्फिकार खानाने असद खान आणि शहजादा कामबक्षाने वेढा दिलेला आहे. आणि त्याच वेळेला दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट हे होते की आता या वेढ्यामुळे जिंजीची परिस्थिती ही खराब झालेली आहे. तेव्हा जिंजीला बसलेला वेढा उठवण्यासाठी म्हणून धनाजी आणि संताजी यांना त्यांनी बोलवलेलं आहे राजाराम महाराजांनी. धनाजी मोठं सैन्य घेऊन तिकडे जिंजीकडे येतो आणि जिंजीकडे ज्या वेळेला तो येतो आहे तेव्हा जिंजीच्या वेढ्याला प्रमुख असलेला असद खान आपल्या सगळ्या सेनापतींना लगेच आदेश काढतो की वेढा संपवा आणि वेढा संपवून एकत्रित या, मुख्य ठाण्यावर या. आता मुख्य ठाण्यावर या सांगितलेलं असताना सगळे जे सेनापती आहेत मोगलांचे येत होते, परंतु इस्माईल खान मखा नावाचा एक सेनापती जो या वेढ्याच्या एका चौकीचा प्रमुख होता, त्याला आपलं सामान आवरून निघायला वेळ होतो. धनाजी त्याच्यावर हल्ला चढवतो आणि त्यामुळे तो कोंडीत सापडतो. आता इस्माईल खान कोंडीत सापडलेला आहे
कारण एका बाजूने धनाजीने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याच वेळेला किल्ल्यातून बाहेर पडून मराठ्यांच्या सैन्याने दुसऱ्या बाजूने त्याच्यावर हल्ला केल्यामुळे तो कोंडीत सापडतो, कात्रीत सापडतो आणि हा इस्माईल खान मखा हा कैद होतो आणि धनाजीचा हा एक मोठा पराक्रम. म्हणजे पहा, मराठे संकटात आहेत अशा काळामध्ये देखील मराठी सेनापती मात्र मोठे विजय मिळवत आहेत, शत्रू सैन्यांना परास्त करतायत, त्यांना कैद करतायत. इस्माईल खान मका कैद झालेला आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संताजी जो कर्नाटकामध्ये यायला निघालेला आहे त्यांनी कांजीवरमचा मोगल फौजदार अलीमर्दान खान याच्यावर हल्ला चढवलेला आहे आणि थोडे सैन्य घेऊन मुख्य सैन्य दडवून अलीमर्दान खानावर त्यांनी हल्ला चढवला आणि घनघोर युद्ध सुरू झाल्यानंतर अचानक युद्धातून पळ काढला आणि पळ काढल्यानंतर अलीमर्दान खान हा संताजीचा पाठलाग करायला लागतो आणि तो पाठलागावर आल्यानंतर तिथे जिथे सैन्य लपवून ठेवलेला आहे त्या ठिकाणी तो आला रे आला संताजी थांबतो आणि पलटून त्याच्याशी लढायला लागतो आणि मग इथे मराठ्यांचं दबा धरून बसलेलं सैन्य अलीमर्दान खानाच्या सैन्यावर हल्ला चढवतं आणि अलीमर्दान खान त्याचे सहकारी व्यापारी हे कैद होतात. त्याचे 5 हत्ती 300 घोडे अनेक बैल हे घेऊन संताजी इकडे जिंजीमध्ये येतो. आता जिंजीमध्ये आलेला आहे अलीमर्दान खान, इस्माईल खान मका हे मोगलांचे मोठे सरदार कैद झालेले आहेत. परंतु याचप्पा नायकाबरोबर असलेल्या संबंधामुळे इस्माईल खान मका हा आपली सुटका करून घेण्यात यशस्वी होतो. अलीमर्दान खानाला मात्र आपली सुटका करण्यासाठी 1,00,000 रुपयाची खंडणी ही भरावी लागते. आता या काळामध्ये आता युद्धक्षेत्र व्यापलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटकापर्यंत, नाशिक पासून ते जिंजी तंजावर पर्यंत युद्धक्षेत्र हे व्यापक झालेलं असल्या कारणामुळे औरंगजेब आपली छावणी हलवतो आणि विजापूर जवळ असलेल्या महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमा प्रांतातील गलगली या ठिकाणी येऊन या मोहिमांचं नेतृत्व करायला लागतं. संताजी धनाजीच्या या झंझावाती मोहिमांच्या पुढे मोगली बादशाहीची छावणी आणि त्याबरोबरच जिंजीला वेढा देऊन बसलेलं सैन्य यांच्यामध्ये जे काही दळणवळण होतं, संदेशवहन होत होतं, ते दळणवळण पूर्णतः नेस्तनाबूत झालेलं आहे. आणि त्यातच औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाल्याची अफवा ही त्यावेळेला पसरते. आणि औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्यानंतर इकडे शहजादा जो इथं आलेला आहे हा कामबक्ष काय करतो, तर आता कामबक्षाचे जे काही सहकारी होते ते त्याला सल्ला देतात मोगलांच्या परंपरेनुसार आजपर्यंत की आपला बाप आजारी जरी असला, अजून जिवंत असतानाच आजारी आहे म्हटल्यानंतरच सत्तेसाठी आपल्या भावांच्या बरोबर भांडणं करून एकमेकांना ठार करणारी ही परंपरा मोगलांच्या मध्ये होती. आणि इथे ज्या वेळेला औरंगजेब बादशहाचं निधन झाल्याची अफवा तिथे पोहोचते त्यावेळेला कामबक्ष बंडखोरी करून राजाराम महाराजांच्या बरोबर मिळून स्वतःच बादशहा घोषित करण्याचा एक डाव रचतो. आणि हे ज्या वेळेला असद खानाला आणि जुल्फिकार खानाला समजतं त्यावेळेला ते लगेच कामबक्षाला कैद करतात आणि कामबक्षाला नजरकैदेमध्ये ठेवतात. आता पहा, एका बाजूला याच वेळेला राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानाबरोबर देखील संबंध जोडलेले आहेत, त्याच्याबरोबर गुप्त तह केलेला आहे. आणि त्याच वेळेला राजपुत्र असलेला शहजाद्या कामबक्षाबरोबर सुद्धा राजाराम महाराजांनी आपले संबंध निर्माण केलेले आहेत. म्हणजे दोघांच्या बरोबर एकाच वेळेला स्नेहसंबंध निर्माण करण्याची अतिशय अवघड अशा प्रकारची गोष्ट इथे राजाराम महाराजांनी साधलेली आपल्याला पाहायला मिळते. आता धनाजी संताजी जिंजीवर आलेले आहेत, ते किल्ल्यातून वेढावर हल्ला चढवत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जुल्फिकार खान अतिशय अडचणीत सापडलेला आहे. त्याच्या घोड्याला खायला वैरण नाही, त्याच्या सैन्याला खायला अन्न नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीत मराठ्यांचे होणारे हल्ले यामुळे वेढा उठवून त्याला वॉन्दी वॉशला
माघार घ्यायची आहे, परंतु ही माघार घेणं सहजी शक्य नाही, कारण मराठे त्याला सहज तिथेपर्यंत पोहोचू देणार नाहीत. अशा वेळेला राजाराम महाराजांच्याकडे 1,00,000 रुपयाचे सोने, 60,000 पॅगोडा किमतीचे जड जवाहीर तो भेट म्हणून राजाराम महाराजांना पाठवतो. आणि भविष्यातील राजकारणावर लक्ष ठेवून राजाराम महाराज त्याला परत वांदिवसला सुखरूप जाऊ देतात. ही गोष्ट जी आहे ती संताजीला आवडत नाही. संताजी हा सेनापती आहे, लढवय्या आहे, त्याला राजनैतिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये रस नाही आहे. भविष्यातील राजकारण लक्षात ठेवून मुत्सद्देगिरीने घ्यावयाच्या निर्णयापेक्षा जुल्फिकार खान अडचणीत आलेला आहे, त्याला आपण आता इथं ठोकून काढला पाहिजे, किमान शहजादा कामबक्षाला कैद केलं पाहिजे आणि त्याला ओलीस ठेवून राजकारण करावं, असं इथे संताजीला वाटतं आहे. परंतु तसं जरी केलं असतं तरी औरंगजेबाने याहून मोठी सेना जिंजीवर पाठवली असती आणि मग त्याला तोंड देणं मराठ्यांना कदाचित अवघड गेलं असतं. आणि भविष्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणींमध्ये याच जुल्फिकार खानाचा आपल्याला उपयोग होईल, या गोष्टीकडे लक्ष देऊन राजाराम महाराज त्याला वांदिवसला परत जाऊ देतात. परंतु संताजी त्यामुळे नाराज होतो आणि नाराज होऊन तो किल्ल्यातून बाहेर पडतो, महादेवाच्या डोंगरामध्ये साताऱ्याला येऊन राहतो. त्यामुळे राजाराम महाराजांची बिनसल्या कारणामुळे नाराज होऊन आलेल्या या संताजीला सेनापती पदावरून राजाराम महाराज बेदखल करतात आणि धनाजी जाधवाला ते तिथे सेनापती नियुक्त करतात. परंतु असं केलं असताना देखील संताजी बंडखोरी करत नाही, तो मोगलांना जाऊन मिळत नाही किंवा मराठ्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची कृती करत नाही. आणि मग या वेळेला पुन्हा एकदा संताजीचं मन हे वळविण्याचं काम रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण करतात. आणि मग त्यानंतर राजाराम महाराज पुन्हा एकदा संताजीला सेनापती पद बहाल करतात. हे सगळं घडत असताना मराठ्यांनी आणखी पराक्रम यावेळेला गाजवलेला आहे. परशुराम त्रिंबक नावाच्या सेनापतीने, तरुण आहे, 1692ला रात्री अचानक हल्ला करून पन्हाळा जिंकून घेतलेला आहे. पन्हाळ्यासारखा राजनैतिक दृष्टिकोनातून, युद्धशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असणारा किल्ला आपल्या हातून गेलेला आहे. हे पाहिल्यानंतर औरंगजेब बादशहा असं म्हणतो, पन्हाळा गेला नाही, जणू विजापूरच हातून गेला आहे, इतका तो महत्वाचा किल्ला. 1 जुलै 1693ला जावजी बलकवडे नावाचा दुसरा एक सेनापती सिंहगडावर शिड्या आणि दोर लावून सिंहगड चढून जाऊन सिंहगडावर आक्रमण करतो आणि सिंहगड जिंकून घेतो. तानाजीने गाजविलेल्या पराक्रमाचं स्मरण व्हावं अशा प्रकारचा हा प्रसंग, आणि त्यामुळे सिंहगड आपल्या ताब्यात मराठ्यांच्या पुन्हा एकदा आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता जुल्फिकार खान जो जिंजीहून माघारी गेलेला आहे त्याने पुन्हा एकदा बादशहाच्या सांगण्यावरून जिंजीला वेढा दिलेला आहे. परंतु जिंजीला हा वेढा देण्याच्या पूर्वी, म्हणजे जुल्फिकार खानाचा वेढा पडण्याच्या पूर्वी राजाराम महाराजांनी एक मोहीम काढलेली आहे. आणि ती मोहीम कुठे काढलेली आहे तर तंजावरच्या राजांचा शत्रू असलेला त्रिचनापल्लीचा जो काही नायक आहे, ह्या त्रिचनापल्लीच्या नायकावर संताजीला पाठविलं आणि पाठोपाठ आपण जिंजीतून बाहेर पडून त्रिचनापल्लीच्या वेढ्याचं नेतृत्व राजाराम महाराजांनी केलं. संताजी सारखा पराक्रमी आणि स्वतः खुद्द छत्रपती आलेले पाहून त्रिचनापल्लीचा नायक शरण येतो. त्याच्यावर मोठी खंडणी राजाराम महाराज जातात. तिथून आपला बंधू शहाजीकडे ते तंजावरला जातात. त्यांनी केलेल्या मदतीच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात आणि ते परत जिंजीला येतात. आणि मग हा जुल्फिकार खान येऊन बादशहाच्या आदेशाने फेब्रुवारी 1694 मध्ये पुन्हा एकदा जिंजीला वेढा देतो. आणि जिंजीला वेढा देऊन थोडा काळ लोटल्यानंतर तो वेढा उठवतो. आणि हा वेढा परिणामकारक ठरत नाही आहे, कारण राजाराम महाराजांना तंजावरहून सगळ्या प्रकारची मदत होते आहे. तिथून होणारा रसदेचा पुरवठा जोपर्यंत खंडित होत नाही तोपर्यंत राजाराम महाराज हे शरण येणार नाहीत. म्हणून तंजावरच्या राज्यावर तो हल्ला करतो आणि तंजावरच्या राज्यावर आक्रमण करून त्यावेळेला बहिर्जी घोरपडेला
शहाजीराजांच्या मदतीकरता म्हणून राजाराम महाराज पाठवितात, परंतु तरी काही फारसा उपयोग होत नाही आणि शहाजीराजांना शरणागती स्वीकारावी लागते. 30 लाखाची वार्षिक खंडणी ही त्यांच्यावर लादली जाते आणि ती खंडणी लादल्यानंतर पालमकोट असेल, सीतानूर असेल, तुंगानूर असेल यासारखी ठाणी ही शहाजीराजांना इथे मोगलांना द्यावी लागतात. त्यानंतर तंजावरची मोहीम आटोपून पुन्हा एकदा जुल्फिकार खान हा जिंजीला वेढा देतो. जुल्फिकार खानाची तंजावरची मोहीम सुरू असतानाच राजाराम महाराजांनी आपला एक वकील औरंगजेब बादशहाकडे छावणीमध्ये पाठवलेला आहे आणि औरंगजेब बादशहाच्या बरोबर तडजोड करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे आणि ते असं म्हणतात की मी मोगलांची 50,000 मनसबदारी स्वीकारायला तयार आहे आणि त्याबरोबरच तुम्ही मला माझं मूळ राज्य जे आहे स्वराज्य हे त्याच्या गडकोटासहित मला द्यावं. मी मोगलांचा मनसबदार म्हणून कर्नाटकातील सगळा प्रांत मोगलांच्यासाठी जिंकून घ्यायला तयार. परंतु ही गोष्ट औरंगजेब मान्य करत नाही, कारण औरंगजेबाला मराठ्यांचं राज्य समूळ नष्ट करायचं. जुल्फिकार खानाने वेढा दिलेला आहे. शहाजीराजांच्याकडून तंजावरहून येणारी मदत संपलेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राजाराम महाराज अडचणीत आलेले असताना त्यांनी संताजी, धनाजी, मुधोजी नाईक निंबाळकर यांना अमात्याला पत्र लिहिलेले आहे आणि संताजी धनाजीला तातडीने कर्नाटकामध्ये यायला सांगितलेले आहे. 1 महिना उलटून गेला तरी देखील मराठ्यांचं सैन्य तंजावरला येऊ शकलेलं नाही, परंतु तरी देखील मराठ्यांचा राजा सुरक्षित राहिला. त्याचं सगळ्यात मोठं कारण हे होतं की जुल्फिकार खानाने किल्ला घेण्याचा मनापासून प्रयत्नच केलेला नाही. यावेळेला याचप्पा नायक जो कुतुबशहाचा सरदार होता, जो मराठ्यांना येऊन मिळालेला होता, पुढे स्वार्थावर लक्ष ठेवून तो मोगलांना जाऊन मिळाला. या याचप्पा नायकाने औरंगजेब बादशहास पत्र लिहिलं की जुल्फिकार खान हा जिंजी घ्यायचा प्रयत्न करत नाहीये मनापासून, त्याचे आणि राजाराम महाराजांचं सूत जुळलेलं आहे, तर तुम्ही मला या किल्ल्यावर आक्रमण करून किल्ला जिंकून घेण्याची जर परवानगी दिली तर मी हा किल्ला जिंकून घेतो. त्यांनी पाठवलेलं हे पत्र बादशहाला पोहोचण्यापूर्वी वाटेत मुक्कामी असलेल्या असद खानाच्या ताब्यामध्ये सापडतं आणि हे जेव्हा असद खानाला समजतं तेव्हा असद खान जुल्फिकार खानाला निरोप पाठवतो. तेव्हा जुल्फिकार खान औरंगजेब बादशहाला कळवतो की याचप्पा नायक आणि राजाराम महाराज यांचं सूत जमलेलं आहे, यांच्यामध्ये समेट झालेला आहे, अंतस्थ करार झालेला आहे आणि ते सांगितल्यानंतर याचप्पा नायकाला शिक्षा देण्याचा आदेश बादशहा देतो आणि आपली बाजू फिरवून जुल्फिकार खान या याचप्पा नायकाचा शिरच्छेद करतो. त्याच्या छावणीमध्ये असणारे त्याचे जे कुटुंबीय असतात ते मात्र एकमेकांवर वार करून आपले प्राण देतात. याचप्पा नायकासारखा एक पराक्रमी सरदार चुकीच्या मार्गाला जाऊन आपला स्वतःचा अंत घडवून आणतो असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर काही काळ वेढा उठवून जिंजीच्या परिसरामधील अनेक किल्ले आणि प्रांत जिंकून घेण्याचा प्रयत्न जुल्फिकार खान करतोय आणि जुल्फिकार खानाने हा प्रयत्न केल्यानंतर जुल्फिकार खानाने वेलोरचा जो अतिशय महत्वाचा किल्ला होता, म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटक प्रांतामध्ये जात असताना मार्गातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला जो मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता, तो घेण्यासाठी त्याला वेढा दिला. तेव्हा धनाजी सैन्य घेऊन येतो आहे हे पाहिल्यानंतर वेलोरचा किल्ला जुल्फिकार खान उठवतो आणि आपल्या सोबत असलेल्या राव दलपत बुंदेला या राजपूत राजाला आपला कुटुंब कबिला त्याच्या हातामध्ये देऊन आरकाडच्या किल्ल्यामध्ये आश्रय घ्यायला सांगतो. पण इथे धनाजी वेलोरवर जातच नाही, जो सरळ जिंजीच्या बाजूने निघाल्यानंतर त्याच्याशी 2 हात जुल्फिकार खान करतो पाठलाग करून. या युद्धामध्ये धावपळीच्या वेढा देऊन या जुल्फिकार खानाबरोबर लढा देऊन वेळ घालवण्यापेक्षा सरळ पळून 6,000 सैन्यासह धनाजी इथे जिंजीला राजाराम महाराजांच्याकडे. हे होत असताना महाराष्ट्रामध्ये संताजीने मोठा धुमाकूळ मोगली राज्यामध्ये घातलेला आहे. म्हणजे धरणगाव लुटलेला आहे. बुऱ्हाणपूर जे अतिशय महत्वाचं मोगलांचं ठाण आहे त्याच्यावर हल्ला केलेला आहे. बुऱ्हाणपूरच्या सुभेदाराला सांगितलं की चौथाई दे
मी जर आक्रमण करू नये असं तुला वाटत असेल तर चौथाई देणं हे अतिशय नामुष्कीजनक असल्यामुळे त्याने संताजी बरोबर लढा दिलेला आहे, युद्ध केलेलं आहे. त्या युद्धामध्ये बुऱ्हाणपूरच्या सुभेदाराचा संताजी पराभव करतो. या बुऱ्हाणपूरच्या सुभेदारांनी कुचराई केल्यामुळेच बुऱ्हाणपूर लुटलं गेलं म्हणून औरंगजेब बादशहा नाराज होऊन त्याचा सार्वजनिक ठिकाणी निंदा नालस्ती त्याची करण्यासाठी म्हणून त्याची पत घालविण्यासाठी म्हणून बांगड्यांचा आहेर हा औरंगजेब त्याला पाठवतो. त्यानंतर संताजी राजाराम महाराजांच्या दर्शनाला जिंजीला निघतो आणि जिंजीला निघत असताना जिंजीकडे जाणाऱ्या संताजीला नेस्तनाबूत करा अशा प्रकारचा आदेश सिरियाचा जो फौजदार आहे कासिम खान याला औरंगजेब बादशाह पाठवतो. आणि त्याच्या मदतीला खांजाद खान, सफशिकन खान, सय्यद असलात खान, मोहम्मद मुराद खान यासारखे सरदार पाठवतो. त्यावेळेला राजाराम महाराजांच्या भेटीला निघालेल्या संताजीने आता खरं तर खांजाद खान हा जो होता बादशहाच्या मावशीचा नातू होता आणि या खांजाद खानावर औरंगजेबाची खूप मर्जी होती. म्हणून सिरियाचा जो फौजदार आहे कासिम खान हा याची बडदास्त ठेवण्यासाठी म्हणून त्याच्या स्वागताकरता उंची कर्नाटकीत नवे तंबू, सोन्या चांदीची पात्र, चिनी मातीची शोभिवंत भांडी घेऊन निघालेला आहे. आणि हे सगळं जे त्याने पेशखान्यामध्ये ठेवलेलं आहे तिथे स्वागत तो करणार आहे जेथे या सगळ्यांचं, त्या पेशखान्यावर मराठ्यांची एक तुकडी हल्ला करते. म्हणजे इथे देखील संताजीच्या तिची अप्रतिम अशा प्रकारची ही गोष्ट आहे. पेशखान्यावर हल्ला काय झालेला आहे म्हणल्यानंतर झोपेत असलेल्या या खांजाद खानाला न उठवता कासिम खान त्या सैन्यावर हल्ला करायला जातो तर मराठ्यांची दुसरी तुकडी त्याच्यावर घसरते. मग खांजाद खानाला वगैरे निरोप समजल्यानंतर गोंधळ झालेला हे सगळे तिथे येतात. तर तोपर्यंत तिसरी तुकडी या सर्व सरदारांचा जो काही मूळ तंबू आहे, निवासस्थान आहे, ते सगळं लुटून घेऊन जाते. आणि इथे 3 तुकड्यांनी 20,000चं सैन्य जवळपास यावेळेला संताजी जवळ आहे. या खांजाद खानाचा, कासिम खानाचा दारुण पराभव करते. आता आपला काही ते तग लागणार नाही हे ओळखून हे सगळेच्या सगळे तिथून पळत सुटतात आणि पळत सुटून एका गढीवजा किल्ल्यामध्ये ते आश्रयाला जातात. आता दोड्डेरीचा किल्ला हा एक गढीवजा किल्ला आहे. या दोड्डेरीच्या किल्ल्याचा किल्लेदार किल्ला छोटा असल्यामुळे या सगळ्यांना आत घ्यायला इच्छुक नाही. किल्ल्यामध्ये अन्नधान्य नसल्यामुळे या सगळ्यांची सोय तो करू शकत नाही. म्हणून तो काय करतो, किल्ल्याचे दरवाजे उघडत नाही. तेव्हा किल्ल्याच्या तटाभोवती हे सगळे तळ ठोकून बसतात. नंतर हे सगळे प्रमुख सरदार दोर टाकून गढीमध्ये आत जातात. या बाहेर असलेल्या सैन्याला 3 दिवस खायला काही मिळत नाही. गढीच्या भोवती बाजूला असलेल्या तलावाचं पाणी पिऊन ते जगतात. शेवटी गढीचा किल्ल्याचा दरवाजा तोडून हे सगळं सैन्य आत जातं आणि आत गेल्यानंतर 1 दिवस पुरेल एवढंच अन्नधान्य आत असतं आणि आतील रसदही सगळी संपते, अन्नधान्य संपतं. मराठे किल्ल्याच्या बुरुजाला सुरुंग लावून किल्ल्याचा बुरुज उडवतात. या कासिम खानाने अतिशय त्रास चित्रदुर्गचा नायक बिरप्पा नायक म्हणून जो आहे त्याला दिलेला असतो. म्हणून तो संताजीच्या मदतीला येतो आणि मराठ्यांचं सैन्य आणखी वाढतं. आता पराभव स्वीकारण्याखेरीज आपल्याकडे काहीही नाही. म्हणून हे सगळेच्या सगळे संताजी पुढे दिग्मूढ होऊन शरणागत होतात. या वेळेला या सर्व सरदारांवर 2 लाख होनाची खंडणी संताजी लादतो. त्याचे जवळचे लोक ओलीस ठेवतो. जोपर्यंत ही खंडणी देत नाही तोपर्यंत हे लोक सोडले जाणार नाहीत. त्यांच्या भोजनाची सोय करतो, का उपाशीच मरायला लागलेले होते. तेव्हा त्यांना भोजन संताजी देतो आणि केवळ अंगच्या वस्त्रानिशी त्यांना जायला भाग पडतो. त्याचे सामान सुमान, हत्ती, घोडे जे काय असेल ते सगळंच्या सगळं मराठ्यांच्या हाती लागतं. औरंगजेब बादशहाने हिम्मत खान बहादूर नावाच्या बसवापट्टण या ठिकाणी असलेल्या सेनापतीला देखील संताजीला पकडायचा आदेश दिलेला होता आणि त्याला मदत करण्यासाठी म्हणून हमीदुद्दीन खान, रुस्तमदिल खान आणि पन्हाळ्याला वेढा देऊन बसलेला शहजादा बेदार बख्त याला त्याने पाठवलेलं होतं. आता हे सगळं सैन्य एकत्रित यायच्या आधी संताजीने बसवापट्टणवर चाल केली आणि बसवापट्टणच्या या हिम्मत खान बहादुरावर आक्रमण केलं आणि येथे देखील
त्याने तीच चाल चालली की युद्ध सुरू करायचं आणि युद्धरंगात आले पलायन करायचं आणि दुसरं जंगलामध्ये सैन्य यावेळेला लपवून ठेवलेलं होतं. जंगलातील झाडांवर बंदूकची मराठ्यांचे थांबलेले होते आणि हे सैन्य पाठलाग करत हिम्मत खान बहादुराचं तिथे आल्यानंतर त्याच्यावर जोरदार हल्ला हा मराठ्यांनी केला. बंदुकीच्या गोळ्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर सगळे सैनिक त्याचे जखमी झाले. बाकी बेग नावाचा अतिशय पराक्रमी एक सेनापती त्याच्याकडे जो होता तोही जखमी झाला. हिम्मत खान जखमी होऊन अंबारीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. इथे संताजीला देखील 2 बाण या युद्धामध्ये लागलेले होते. बाकी बेग, हत्ती, घोडे, बाजार बुणगे हे सगळे पकडून संताजी जिंजीवर येतो. अप्रतिम अशा प्रकारचे राजारामाच्या कालखंडातील 2 अतिशय देदीप्यमान अशा प्रकारचे विजय मिळवून संताजी आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्थानी असताना इथे ज्या वेळेला याला येतो, जिंजीला येतो, त्याच वेळेला मात्र बेदिली घडून येते. कदाचित संताजीचा वाढलेला अहंकार त्याला कारणीभूत असेल. राजाराम महाराज आणि संताजी यांच्यामध्ये बिनस्त संताजी 20,000ची आपली सेना घेऊन जिंजीतून बाहेर पडतो. असा हा एक सेनापती ज्याच्याकडे 20,000चं मोठं सैन्य आहे तो बाहेर असणं हे चांगलं नाही. म्हणून राजाराम महाराज हे आपल्या बरोबर धनाजीला सोबत घेऊन आणि त्याबरोबरच अमृतराव निंबाळकर यासारखे इतर सरदार सोबत घेऊन धनाजीवर चाल करून जातात, संताजीवर चाल करून जातात. या वेळेला आयवारकुटी या ठिकाणी मराठ्यांचा सेनापती आणि मराठ्यांचे छत्रपती यांच्यामध्ये युद्ध होतं आणि या युद्धामध्ये मराठ्यांचा सेनापती मराठ्यांच्या छत्रपतीचा म्हणजेच राजाराम महाराजांचा धनाजीचा पराभव करतो. आणि इतकंच करून तो थांबत नाही तर अमृतराव निंबाळकरासारखा मराठी सरदाराला हत्तीच्या पायी देतो. आणि याही वेळेला छत्रपतींशी असणारी निष्ठा संताजीची कमी झालेली नाही. कारण छत्रपती सापडलेले आहेत कैदेत म्हणून तो छत्रपतींच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची कृती करत नाही, तर छत्रपतींच्या पुढे आपले हात दोरांनी बांधून उभा राहतो आणि तुम्ही धनाजीची माझ्याबरोबर बरोबरी करत होता त्यामुळे मी तुमच्यावर नाराज आहे असं सांगतो. आणि असं सांगून छत्रपतींना जिंजीपर्यंत पोहोच करतो सुरक्षेसह. आणि तिथून तो महाराष्ट्रामध्ये येत असताना मात्र राजाराम महाराज त्याला सेनापती पदावरून बेदखल करतात. धनाजीला सेनापती नेमतात. आता धनाजी संताजीचा पाठलाग करायला लागलेला आहे. त्याच्यासोबत हनुमंतराव निंबाळकर जो अमृतराव निंबाळकराचा भाऊ आहे तो आहे. हनुमंतराव निंबाळकर आणि धनाजीने संताजीच्या वर आक्रमण केलेलं आहे. राजाराम महाराजांनी आपल्या मराठी सरदारांना सैन्याला स्वराज्यामध्ये सामील होण्याचं संताजीची साथ सोडून आवाहन केलेलं आहे. त्यामुळे हे सगळं सैन्य बहुतांशी संताजीला सोडून इकडे मराठी राज्यात येतं. हनुमंतराव निंबाळकर संताजीचा पराभव करतो. या संधीचा फायदा घेण्यासाठी बादशाह गाझीउद्दीन फिरोज जंग याला संताजीच्या पाठलागावर पाठवतो. त्याला मदत करण्यासाठी शहजादा बेदार बख्त हमीदुद्दीन खान याला पाठवतो. आणि हे सगळं घडत असताना थकलेला संताजी आपल्या काही मोजक्या सहकार्यानेशी साताऱ्याला महादेवाच्या डोंगरात आश्रयाला येतो. आता महादेवाच्या डोंगरापासून जवळच असणारा म्हसवडचा भाग 12-1 मैलाचा अंतर दोन्हीमध्ये आणि म्हसवडचा देशमुख आहे नागोजी माने. आणि या नागोजी मान्याचा मेहुणा त्याच्या बायकोचा भाऊ अमृतराव निंबाळकर याला संताजीने हत्तीच्या पायी देऊन ठार मारलेला असल्या कारणामुळे इथे ओढ्यामध्ये अंघोळीला गेलेल्या संताजीवर, गाफील असणाऱ्या संताजीवर तो हल्ला करतो आणि नागोजी माने संताजीची हत्या करून त्याचं शिर घेऊन बाहेर पडतो. त्यावेळेला ते फिरोज जंगाच्या हाती संताजीचं शिर पडतं आणि मग तिथे पोहोचल्यानंतर फिरोज जंग ते घेऊन बादशहाकडे पोहोचवितो. नागोजी माने जो मराठ्यांच्या सेवेमध्ये आहे तो यापूर्वीच मोगलांच्या सेवेत जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि या घटनेनंतर तो पुन्हा मोगलांच्या सेवेमध्ये जातो असं आपल्याला दिसून येतं. संताजीच्या पराक्रमाचं वर्णन खाफी खान करताना असं म्हणतो की संताजीशी लढण्याची वेळ ज्याच्यावर आली एक तर तो मेला, पराभूत झाला
किंवा त्याच्या ताब्यात सापडला. जे जगले वाचले ते ईश्वरी इच्छेनेच वाचले असं त्यांना वाटत. धनाजी संताजीच्या पराक्रमाने मोगली घोड्यांना पाण्यातही धनाजी संताजी दिसतात की काय असं मोगली सैनिक जर घोड्यांना विचारावेत, इतकी परिस्थिती, इतकी दहशत या दोघांनी निर्माण केली होती. गनिमी काव्याचा सर्वोत्कृष्ट सेनापती, परंतु त्याचा अतिशय करुण अशा प्रकारचा अंत होतो. आणि त्यानंतर बादशहाकडे परत एकदा जुल्फिकार खानाकडे राजाराम महाराज तडजोडीसाठी आपलं एक पथक पाठवतात, परंतु बादशहा तयार होत नाही आणि जुल्फिकार खानाला कोणत्याही परिस्थितीत जिंजी घेण्याचा आदेश तो जेव्हा देतो तेव्हा 8 नोव्हेंबर 1697 जुल्फिकार खान पुन्हा एकदा जिंजीला वेढा देतो. राव दलपत बुंदेला, रामसिंग हाडा, दाऊद खान पन्नी हे आपले जे सेनापती आहेत त्यांना जिंजीच्या 3ही किल्ल्यांना मोर्चे लावून वेढा द्यायला तो सांगतो. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंजी जिंकून तो घेणारच आहे म्हटल्यानंतर इथे आधीपासूनच त्याचं जे राजाराम महाराजांच्या बरोबर संबंध आहे त्या संबंधामुळे तो राजाराम महाराजांना तेथून बाहेर निघून जायला सांगतोय. काय म्हणतोय राजाराम महाराजांना, किल्ल्यातून तुम्ही निघून जा आणि मग मी किल्ला जिंकून घेतो. आता हे सगळं होत असताना राजाराम महाराज हे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह किल्ल्यातून बाहेर पडतात. याही वेळेला खंडो बल्लाळाने केलेली मध्यस्थी अत्यंत महत्वपूर्ण ठरलेली, कारण गणोजी शिर्के हे संभाजी महाराजांचे मेहुणे आणि शिवाजी महाराजांचे अतिशय जवळचे असणारे हे सगळे हे जे होते. आणि गणोजी शिर्क्यांनी नाराजी होऊन संभाजी महाराजांच्या विरुद्ध बंड केलेलं होतं, ते मोगलांना जाऊन मिळालेले होते. हा गणोजी शिर्के त्यावेळेला तिथे आहे. तर या गणोजी शिर्क्यांना शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न त्याच्यामध्ये जागृत करण्याचं काम खंडो बल्लाळ करतो. आणि खंडो बल्लाळ हे कार्य करून गणोजी शिर्क्यांच्या मदतीने राजाराम महाराज, त्यांचे सहकारी या सगळ्यांना किल्ल्यातून बाहेर काढतो. आणि त्यावेळेला गिरजोजी जाधव जो अंतःपुराचा प्रमुख आहे, राजाराम महाराजांच्या कुटुंब कबिल्याचा संरक्षणाची जबाबदारी पाहणारा, तो रामसिंग हाडाच्या मदतीने आणि गणोजीच्या मदतीने राजाराम महाराजांच्या 2 पत्नी, त्यांचे 2 पुत्र, एक मुलगा एक मुलगी, यांना किल्ल्यातून बाहेर काढतो आणि वेलोर या किल्ल्यामध्ये राजाराम महाराजांच्या जवळ आणून सोडतो. त्यानंतर दाऊद खान चांद्रयान दुर्गावर हल्ला करून तो जिंकून घेतो. राव दलपत बुंदेला कृष्णगिरी जिंकून घेतो. परंतु किल्ल्याचा मुख्य भाग जो आहे राजगिरी, तो मात्र रामसिंग हाडा या आपल्या बाजूच्या सेनापतीला तो लढवायला सांगितलेला असतो. आणि जुल्फिकार खानाच्या हाती किल्ल्यावर असणारे राजाराम महाराजांच्या इतर पत्न्या, इतर पुत्र वगैरे जे आहेत ते पडतात. त्याच्यातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे राजाराम महाराजांचा एक जो पुत्र आहे दासीपासून झालेला, तो मात्र त्याच्यातून आधीच बाहेर पडतो असं आपल्याला दिसून येतं. आता 22 फेब्रुवारी 1698 रोजी राजाराम महाराज महाराष्ट्रामध्ये विशाळगडाला येतात आणि विशाळगडाला येऊन पुन्हा स्वराज्याच्या या स्वातंत्र्य युद्धाचं नेतृत्व स्वीकारतात. आता पहा, 8 महिन्याच्या कालखंडामध्ये 1699 ते 1700 या सालामध्ये 8 महिन्याच्या कालखंडामध्ये जुल्फिकार खानाला मराठ्यांचा पाठलाग करत असताना जवळजवळ 2000 कोसांचा प्रवास करावा लागला. म्हणजे मराठ्यांनी किती धावपळीच्या लढाया या दिलेल्या आहेत या त्यावरून आपल्या लक्षात येऊ शकते. महाराष्ट्रात आल्यानंतर मात्र या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर प्रवास करत स्वराज्यातील संरक्षणाची बाजू भक्कम करण्याचं काम राजाराम महाराजांनी केलेलं आहे. परत एकदा उत्तर कर्नाटकाची मोहीम काढली, परंतु कृष्णेच्या पलीकडे ते गेलेले नाहीत आणि ही मोहीम काढून मुघलांचं लक्ष पुन्हा कर्नाटक प्रांतामध्ये वेधून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ऑक्टोबर 1699 मध्ये खानदेश वराडची मोठी मोहीम राजाराम महाराजांनी काढली. त्यावेळेला धनाजी जाधव, दादो मल्हार, नेमाजी शिंदे यासारखे सरदार राजाराम महाराजांच्या सोबत आहे. त्यांना अडवण्यासाठी बादशहाने शहजादा बेदार बख्त, जुल्फिकार खान, चिनकुलीस खान यासारख्या सरदारांना पाठवले आणि यांच्याबरोबर लढाई होऊन पुढे जाणं राजाराम महाराजांना शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांना परत फिरावं लागलेलं आहे.
याच वेळेला आणखी एक मोठा पराक्रम धनाजी जाधवांनी गाजविलेला आहे, तो म्हणजे राणी येसूबाई आणि शाहूराजांची सुटका करण्याचा एक प्रयत्न धनाजी जाधवांनी बादशहाच्या ब्रह्मपुरीच्या तळावर आक्रमण करून केलेला. म्हणजे मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्यासाठी स्वतः बादशहाच मोहिमेवर निघालेला आहे. तो साताऱ्याच्या ठिकाणी वेढा घेऊन बसलेला आहे आणि अशा वेळेला ब्रह्मपुरीच्या ठिकाणी असलेल्या त्याच्या छावणीवर एक मोठा हल्ला हा इथे धनाजी जाधवांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच दरम्यानच्या कालखंडामध्ये राजाराम महाराजांची प्रकृती बिघडते आणि प्रकृती बिघडून 3 मार्च 1700 रोजी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी राजाराम महाराजांचं निधन होतं. राजाराम महाराज एक सेनापती म्हणून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याशी त्यांची तुलना आपल्याला करता येत नाही. त्यांची प्रकृती देखील त्यासाठी साजेशी नव्हती, किंबहुना त्यांची प्रकृती फारशी चांगली नसल्या कारणामुळे आजारपण त्यांना लवकर येत होतं. अशा सगळ्या स्थितीमध्ये राजाराम महाराजांनी रणांगणावर मोठा पराक्रम जरी गाजविलेला नसला तरी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये 4-5 मोहिमा या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ते उत्कृष्ट प्रशासक होते. आपल्या लढ्यासाठी लोकांना एकत्रित करण्याचं काम त्यांनी केलं. ते अत्यंत मुत्सद्दी होते. म्हणूनच एकाच वेळेला कामबक्षाबरोबर, शहजादा कामबक्षाबरोबर आणि जुल्फिकार खानाबरोबर देखील त्यांनी संधान बांधलेलं होतं. आणि इतकंच नाही तर जवळजवळ 9 वर्ष जिंजीला वेढा देऊन जुल्फिकार खान बसतो, परंतु जिंजी जिंकून घेत नाही. या पाठीमागे देखील त्यांची मुत्सद्देगिरीच आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर आणखी एक महत्वाचं धोरण त्यांनी जे स्वीकारलं, वतनविषयक धोरण. या वतनविषयक स्वीकारलेल्या धोरणामधून राजाराम महाराजांनी आणखी एक गोष्ट केली, ती म्हणजे मराठी अनेक सेनापतींना, सरदारांना, इतकंच नाही तर अनेक मराठी कर्तृत्ववान पुरुषांना आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची एक संधी राजाराम महाराजांनी दिली. आणि त्यामुळे राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर महाराष्ट्रामधून अनेक लोकांनी सैन्य उभा केलं. राजाराम महाराजांचं दर्शन घेऊन यायचं, त्यांच्याकडून वतन प्राप्त करायचं आणि त्या वतनासाठी लढत राहायचं. आता यातील बहुतांशी वतनं ही शत्रूच्या राज्यामधली दिलेली होती आणि त्यामुळे शत्रू राज्यामध्ये मराठ्यांच्या मोठ्या मोहिमा या कालखंडामध्ये चालल्या. मोठी धामधूम शत्रूच्या प्रदेशामध्ये मराठ्यांनी या कालखंडामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या ह्याच्यामध्ये शिवकाळातील बहुतांशी गोष्टी पुढे तशाच चाललेल्या होत्या. वतनविषयक धोरण मात्र शिवाजी महाराजांचं टिकलं नाही, ते संभाजी महाराजांच्या काळामध्ये राहिलं, राजाराम महाराजांच्या काळामध्ये सुटलं. परंतु कधीही मराठ्यांनी शत्रूच्या सैन्याला, स्त्रियांना, पुरुषांना कुणालाही गुलाम बनवलं नाही. गुलाम म्हणून त्यांची विक्री कधीही त्यांनी केली नाही. राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये कान्होजी आंग्र्यासारखा आरमाराचा सरखेल अतिशय कर्तृत्ववान मराठ्यांना मिळाला आणि राजाराम महाराजांच्याच काळात त्यांनी आपल्या आरमाराची ताकद एवढी वाढविली की मोगल, सिद्धी आणि पोर्तुगीज या तिघांच्या संयुक्त आरमाराचा पराक्रम करून दाखविण्याचा, तेजस्वी अशा प्रकारचा पराक्रम कान्होजी आंग्र्यांनी या काळामध्ये करून दाखविलेला आपल्याला पाहायला मिळतो. राजाराम महाराजांचेच उत्तरेकडे राजकारण करण्याचं, उत्तरेच्या दिशेने राजकारण करण्याचं जे काही धोरण होतं त्या धोरणाचाच परिपाक म्हणून कृष्णा सावंत नावाच्या मराठा सरदाराने नर्मदा ओलांडून माळव्यावर आक्रमण केलं. म्हणजे नर्मदा आजपर्यंत मराठी सैन्याने, मराठ्यांनी कधीही ओलांडली नव्हती, परंतु पहिल्या वेळेस ही नर्मदा ओलांडून उत्तरेमध्ये आक्रमण करण्याचं श्रेय ज्या कृष्णा सावंतला जातं, तो पराक्रम त्याने राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये करून दाखविलेला आपल्याला पाहायला मिळतो. छत्रपती राजाराम महाराजांनी जवळजवळ 11 वर्ष, 11 ते 12 वर्षाचा हा जो काळ आहे, या 11 वर्षाच्या काळामध्ये अतिशय बिकट परिस्थिती असताना, म्हणजे अत्यंत बिकट परिस्थिती असताना, या बिकट परिस्थितीच्या काळामध्ये देखील पुन्हा एकदा गर्भगडीत झालेल्या, आपलं सगळं अवसान हरवून बसलेल्या
मराठ्यांना एकत्रित करून मोगलांशी लढण्याची जिद्द निर्माण त्यांच्यामध्ये केली, मोगली प्रदेशावर हल्ले करण्याची ताकद त्यांच्या मनामध्ये निर्माण केली, राष्ट्रऐक्याची भावना, राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली. आणि त्यामुळे औरंगजेब बादशहाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आता मराठी राज्य हा म्हणतो आपण जिंकून घेऊ असं जे वाटलेलं होतं ते प्रत्यक्षामध्ये राजाराम महाराजांनी येऊ दिलं नाही आणि औरंगजेबाला लढत पुन्हा इथेच ठेवलं. हा एक मोठा अशा प्रकारचा पराक्रम राजाराम महाराजांनी आपल्या मुत्सद्देगिरीने, आपल्या पराक्रमाने जो घडवून आणला त्याची जितकी चर्चा व्हायला हवी, म्हणजे त्यांच्या कार्याचा जितका गौरव व्हायला हवा तितका इतिहासकारांनी केलेला नाही. आणि म्हणून एका उपेक्षित अशा प्रकारच्या विषयावर आपल्या समोर बोलण्याची इच्छा होती, ती इच्छा आज पूर्ण झाली. आणि थांबतो. धन्यवाद.